आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। राम, उद्या तुझ्या डोक्यावर राजमुकुट चढवला जाईल, पण हे लक्षात ठेव, जो राजमुकुट घालतो तो स्वतःला आपल्या देशाच्या आणि आपल्या प्रजेच्या स्वाधीन करतो। राजा होण्याचा अर्थ आहे संन्यासी होऊन जाणं, मग त्याचं स्वतःच असं काही उरत नाही, सगळं काही देशाचं होऊन जातं। आवश्यकता पडल्यास राजाला देशासाठी स्त्री, पुत्र, मित्र इतकंच काय की आपला प्राणही त्यागावा लागला तर तो त्याग करावा, कारण की देशच त्याचा मित्र आहे, देशच त्याचं कुटुंब आहे। जो देशासाठी आपलं सगळं काही त्याग करू शकत नाही त्याला राजा होऊन प्रजेकडून कर घेण्याचा काहीही अधिकार नाही। राजाला आपल्या प्रत्येक आचरणातून एक मर्यादा, एक आदर्श स्थापन करावा लागतो, कारण की प्रजा त्याला पाहूनच आचरण करते। एका राजाची मूळ शक्ती दंड नाही, न्याय आहे। न्याय याच्यात पक्षपात नसेल आणि जो संकुचितही नसेल, कारण की न्याय करत असताना उदारतेलाही सोडता कामा नये। राजाला पृथ्वीचा देव म्हटलं गेलं आहे, कारण की लाखभर प्राण्यांचे जीवन मरण, सुखदुःख त्याच्या हाती असतं। म्हणूनच त्याच्या दया, क्षमा, उदारता इत्यादी देवाचे गुण असायला हवेत। युद्धभूमीत राजाला आपल्या सैन्याच्या पुढे असायला हवे। जो स्वतः वीर नसतो, सेना त्याचा आदर करत नाही। राजाला पाहिजे ऋषी, विद्वान आणि कवींच्या समोर त्याने सदैव नतमस्तक व्हावं, कारण की तेच मार्गदर्शक असतात, योग्य रस्ता दाखवतात। त्याचे जे अंतरंग आणि निस्वार्थी मंत्री असतील त्यांच्या आलोचनेचा आदर करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, तरीही आपल्या मनातील गूढ गोष्ट शेवटपर्यंत आपल्या मनातच ठेवा। राजाला पाहिजे आपल्या गुप्तचरांच्या मदतीने राज्याची पूर्ण माहिती ठेवावी। मी जाणतो राम की तू स्वतः राजनीतीत पूर्ण ज्ञानी आहेस, परंतु एका जाणाऱ्या राजाचे हे कर्तव्य आहे की त्याने येणाऱ्या राजाला आपल्या अनुभवांची जाण करून द्यावी। हे भगवान, अरे कोणी मला तीर मारला? मी कोणाचं काय वाईट केलं होतं? हे भगवंता, हे काय झालं? नका काढू दे, तीर नको, नाहीतर माझे प्राण निघून जातील। नका। अरे कोण माणसा, कोण आहेस तू ज्यानं माझ्यासारख्या तिरपतात माणसाची हत्या केली? मुनिकुमार, मी निर्दोष आहे। निर्दोष? एका निरपराध माणसाचे प्राण घेऊन निर्दोष बनता? तपस्वी कुमार, मी तुम्हाला कशा प्रकारे विश्वास देऊ की हे सगळं चुकून घडलंय? रघुवंशी तर कधी स्वप्नातही निरपराधांवर प्रहार करीत नाही,
रघुवंशी. हो, दशरथ, अयोध्येचा युवराज. युवराज दशरथ, युवराज पासून तुम्ही असं पाप केलं? माझ्या पापाचं काय प्रायश्चित्त आहे? माझे प्राण देऊनही मी तुझ्या प्राणाचं रक्षण करण्यास तयार आहे. व्यर्थ, व्यर्थ युवराज, व्यर्थ आहे. तुम्ही एक बाण मारून तीन हत्या केल्या आहेत. माझे मातापिता दोघही अंध आहेत. मी त्यांचा आधार आहे. ते चालू फिरू शकत नाहीत. माझ्या मृत्यूनंतर ते नक्कीच मरून जातील. मी तर त्यांच्यासाठी पाणी घ्यायला आलो होतो. ते अभागी माझ्या प्रतीक्षेत अधीर होत असतील. हे भगवंत, मी त्यांच्या सुकलेल्या कंठात हे पाणी पोहोचू शकलो असतो. मी त्यांची अंतिम सेवा करू शकलो असतो तर. मी त्यांची अंतिम सेवा करू शकलो असतो तर. क्षमा करा, क्षमा करा मुनिकुमार, मला क्षमा करा. अरे, माझ्या क्षमा करण्याने काय होणार आहे? तू आता लगेच माझ्या पित्यासमोर जा आणि स्वतःचा अपराध स्वीकार करून टाक. कदाचित तेच तुला क्षमा करतील. नाहीतर त्यांच्या क्रोधाग्नीमध्ये जळून तू भस्म होऊन जाशील. त्यांना हे शीतल जल अवश्य प्यायला दे आणि सांग, माझ्या भाग्यात बस इतकीच सेवा लिहिली होती. युवराज, युवराज, मी परतोय. तुम्हाला माझी शपथ आहे. माझा अग्निसंस्कार नंतर करा. माझ्या माता पित्यांना हे पाणी अवश्य पाजा. माझ्या माता पित्यांना हे पाणी अवश्य पाजा. अवश्य पाजा. हे भगवंत, हे काय झालं? राम, तुझं कल्याण हो पुत्रा. जसं अष्टवक्राने आपल्या पित्याचा उद्धार केला होता, त्याचप्रमाणे तुझ्यासारख्या महान पुत्रानं माझा उद्धार केला आहे. मला देवतांच्या द्वारे पत्ता लागला आहे की तू स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेस, ज्याने रावणाचा वध करण्यासाठी नररूपात अवतार घेतलास. जर हे सत्य असेल तर मला हा वर दे की मी तुला नेहमी पुत्र रूपात प्रेम करीन. माझी बुद्धी कधीही न बदलो. राम,
मी खरंच सांगतो की तुझ्याशिवाय मला स्वर्गही चांगला नाही वाटत ना. देवतांचा हा आदर सत्कार. पित्याचं प्रेमच असं आहे जे कुणा भाग्यवंतांनाच मिळतं. मला दुःख या गोष्टीचं आहे की मी आपल्या ह्या निश्चल प्रेमापासून वेळेआधीच वंचित झालो. पुत्रा, भावही अटल आहे. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या बरोबर राहील. तू वडिलांच्या वचनासाठी वनात 14 वर्ष घालवलीस. 14 भुवनामध्ये तुझा जय जयकार होईल. लक्ष्मण, तू आपल्या भावाच्या निस्वार्थ सेवेत आपला समस्त संसार बलिदान केलास. तुला धर्म आणि महान यशाची प्राप्ती हो. सीते, मुली, तू आपल्या पतिव्रता धर्माने आपल्या पित्याचे कुळ आणि सासर दोन्ही कुळांचं यश तिन्ही लोकात पसरवलं आहेस. तुझं सौभाग्य अखंड राहो मुली. राम, मी तुम्हा सर्वांच्यावर खूप प्रसन्न आहे. जी इच्छा असेल पुत्रा, यावेळी तो वर माग. मनात आपल्या अंतिम दर्शनाची इच्छा राहिली होती. ती आपण कृपा करून आज पूर्ण केलीत पिताश्री. राम, पित्याचंच असं एक नातं आहे की पित्याकडे मागण्यात कधीही संकोच करता कामा नये. पित्याचे आशीर्वाद अनमोल असतात. म्हणून माग मुला, जे मनात असेल ते माग. महात्मा, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच वर द्यावा. कृपा करून माझ्या मातेला दिलेला शाप परत घ्यावा. होय, आपण अंतिम समयी माता कैकेयीला म्हणाला होतात की मी तुझा त्याग करतो आहे. माझी विनंती आहे की आपण दिलेला शाप माझ्या मातेला स्पर्श न करू आणि आपण तिच्यावर आणि भरतवर प्रसन्न व्हावं. पिताश्री, माझ्यावर एक कृपा करावी. माझ्या मातेला आपण शापमुक्त करावं. जर मी माझ्या मातेला शापमुक्त नाही करू शकलो तर मग हे जीवन निष्फळ राहील पिताश्री. राम, तू धर्माची सीमा आहेस. मर्यादेची पराकाष्ठा आहेस. राम, तुझ्या दिव्य तेजाने माझ्या मोह आणि भ्रमाचा अंधकार दूर झाला आहे. आता माझा कैकेयीवरही काही क्रोध नाही राहिला. तुझ्या आणि भरतासारख्या पुत्रांना प्राप्त केल्यानं कैकेयी धन्य झाली आहे. आम्ही आमचा शाप परत घेत आहोत. आपण परम उदार आणि महान आहात पिताश्री. आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा. यशस्वी हो, तुझं कल्याण हो.